सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेपूर्वी महापालिकेसमोरच वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते। वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर गप्प असल्याचा आरोप करत त्यांचाही निषेध करण्यात आला। सामान्य नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा आर्थिक बोजा पडत असताना लोकप्रतिनिधी मौन का बाळगत आहेत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। महासभेत वाढीव घरपट्टीचा प्रश्न मार्गी लावून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनादरम्यान महापालिका परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार गेल्या 27-28 वर्षापासून वादग्रस्त राहिलेला आहे, भ्रष्टाचारीचा राहिलेला आहे। त्यात आता भरीच भर म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं घरपट्टीचं जे नवीन धोरण आणलेलं आहे त्याबाबत दुरुस्ती करा म्हणून आम्ही गेली 2 महिने झालं वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीनं टाहो फोडत आहोत। मात्र ढिम्म प्रशासन असेल, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, इथले आमदार, खासदार असतील, आईमुळी ग्रुपचे आणि एकमेकाच्या संगनमतानं नागरिकांच्यावर खिशावर दरोडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही महासभेच्या वेळेला बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। याची दखल घेऊन जर घरपट्टी स्थगित करून दुरुस्ती नाही केली तर इथून पुढे महापौर असतील, आमदार, खासदार असतील, आयुक्त असतील, उपायुक्त यांच्या दारात आता बोंबाबोंब आंदोलन आम्ही आणि झोप मोड आंदोलन चालू करणार आहे।